हाय फ्रेंड्स, सबियाज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत संध्याकाळच्या वेळी टाईमपाससाठी आपल्याला हवा असणारा इव्हिनिंग स्नॅक्स। ते पण आपण पोह्या आणि बटाट्यापासून बनवणार आहोत। तर यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी पोहे आणि हे पोहे मी 5 ते 10 मिनिटे भिजायला ठेवले होते आणि ते आता पोहे मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे आणि ते असे चांगले स्मॅश करून घेत आहे। आता हे चांगले स्मॅश झालेले आहेत। तर आता याच्यामध्ये ॲड करायचा उकडलेला 1 मीडियम साईजचा बटाटा आणि त्याला असं कुस्करून पोह्यामध्ये ॲड करायचा। आणि आता याच्यामध्ये ॲड करायचं बाइंडिंगसाठी 1-2 चमचे इतका बेसनचं पीठ। ही अगदी घरगुती रेसिपी आहे आणि एकदम 5 मिनिटात बनवून तयार होणारी रेसिपी आहे। आणि याच्यामध्ये आता मी ॲड करते 1 चमचा रवा। रव्यामुळे याला चांगला बाहेरून कुरकुरीत असा कोट येतो आणि घरातील लाल तिखट किंवा लाल मसाला आणि 1 चमचा इतका हळद, चवीनुसार मीठ, आता याच्यामध्ये ॲड करते 1 चमचा इतका आले लसूणची पेस्ट आणि याला चांगला आता एकजीव करून घ्यायचा। याला चांगलं एकत्र करायचं। हवे असल्यास थोडंसं पाणी घेतलं तरी चालेल, अगदी जास्त नाही घ्यायचं, फक्त थोडंसं पाणी घ्यायचं। आणि याच्यामध्ये मी लास्टला ॲड करते जिरा, थोडंसं 1 चमचा इतकं पाणी वापरून मी याला चांगलं आता एकत्र करून म्हणजे थोडासा असा गोळा बनवून घेते। आता याला एक गोळा बनवून असा एक रोल तयार करायचा आणि याचे छोटे छोटे काप करायचे। जसं की आपण एखादा रोटी वगैरे बनवताना जसा गोळा बनवतो ना, तसा अशी एक रोल करून त्याचे असे छोटे छोटे काप करायचे आणि त्याला असं रोलचा असा शेप द्यायचा, म्हणजे ओव्हलचा शेप द्यायचा। याला तुम्ही कोणताही शेप देऊ शकता। मी ते ओव्हलचा शेप दिलेला आहे, तुम्ही गोल देखील ठेवू शकता। आणि हे अशा पद्धतीने सगळे बनवून घ्यायचे।
हे झाले आपले रेडी. आता याला तेलामध्ये तळून घ्यायचं. चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत याला फ्राय करायचं. याला एकदम लो फ्लेमवर नाहीतर मीडियम फ्लेमवर असं चांगलं फ्राय करून घ्यायचं. याला आता तेलामधून बाहेर काढून घ्यायचं आणि टोमॅटो केचप बरोबर सर्व करायचं. तर भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू.